विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण एक्झाम फॉर्म तसेच लेटेस्ट अपडेट्स पाहणार आहोत। अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला विसरू नका। हे पहा विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर आपल्या लाडक्या ऑल अपडेट येस या चॅनलवरती नवीन असाल किंवा अजूनपर्यंत आपला चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आजच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि प्रेस बेल आयकॉन बटन, जेणेकरून प्रत्येक अपडेटचे व्हिडिओ इन्स्टंट मिळतील। हे पहा विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जसं की माहिती झालं आहे की एक्झाम फॉर्म हे कालपासून भरण्यास सुरुवात झालेली आहे, लिंक ओपन झालेली आहे। तर तुम्ही तो कसा भरू शकता? एक लिंक थ्रू भरू शकता। तुम्हाला जर लिंक मिळाली नसेल तर तुम्ही इथं गूगलमध्ये एक्झाम फॉर्म SAP पुट करा। इथं खाली तुम्हाला टॅब मिळेल एक्झाम फॉर्म ऑनलाईन भरण्यासाठी, त्यावरती क्लिक करून तुम्ही प्रोसीड करू शकता। तर आता हे एक्झाम फॉर्म भरायचा कसा, हे काही विद्यार्थी विसरले असतील तर त्यांच्यासाठी मी काय प्रोसिजर सांगतो ते लक्षात घ्या। तुम्हाला प्रोसीड करायचं आहे ह्यावरती क्लिक केल्यानंतर। तर हे पहा, अशा प्रकारे तुम्हाला ऑप्शन येईल। तर सेकंड नंबरचं ऑप्शन नेहमी लक्षात ठेवा, फॉर अदर ब्रँच प्लीज सिलेक्ट दिस ऑप्शन। हे ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे सेकंड। अशा प्रकारे इंटरव्ह्यू दिसेल तुम्हाला, अदर दॅन फर्स्ट इयर इंजिनिअरिंग अँड ऑल इंजिनिअरिंग स्टुडंट प्लीज सिलेक्ट दिस ऑप्शन। हे ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे। क्रिएट न्यू ॲप्लिकेशनवर क्लिक करायचं आहे। जर तुम्हाला यावरती सेपरेट व्हिडिओ हवा असेल तर तो आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्ही सर्च करा, तो तुम्हाला मिळून जाईल। ठीक आहे। तसेच जे विद्यार्थी युजर नेम पासवर्ड विसरले असतील तर तिथे रिसेटचं ऑप्शन आहे, लक्षात घ्या। आणि सोपा पासवर्ड ठेवा इथं, लक्षात घ्या। तसेच आता पुढं बघूया आपण। हे बघा, तुम्हाला इथं दिसत आहे की लास्ट डेट 10 मार्च 2024 ही आहे, अशा प्रकारे आहे। आणि एक्झाम फॉर्म भरताना अतिघाई करू नका, सावकाश शांततेत एक्झाम फॉर्म भरा। एकदा का तुम्ही सबमिट बटन केलं विदाऊट कन्फर्मेशन तुमचा एक्झाम फॉर्म, तर तो कॉलेजच्या लॉग इनला जाईल। नंतर तुम्हाला कॅन्सल करायचा असेल तर तुम्हाला कॉलेजला रिक्वेस्ट करावं लागेल, लक्षात घ्या। सो ऑल ऑफ यू रिक्वेस्ट, तुम्हाला विनंती करत आहे की तुम्ही एक्झाम फॉर्म भरताना घाई करू नका। तुम्ही व्यवस्थित माहिती करून घ्या आधी एक्झाम फॉर्ममध्ये कोणत्या गोष्टीवर टिक करायचं आहे, कोणत्या गोष्टी अनटिक करायचं आहे। तर आता मी तुम्हाला काही एक्झाम्पल सांगत आहे। तर तुम्ही काय करा, सिलेबस घ्या, तुमचा सध्याचा जो कोर्स आहे त्याचा सिलेबस घ्या, त्यानुसार फॉर्म भरा। तर ट्युटोरियल जर तुम्हाला ट्युटोरियल असेल तरच टिक करा, लक्षात घ्या। अन्यथा ते ब्लँक सोडा, ॲज इट इज ठेवा। तसेच ज्या विद्यार्थ्यांची ओरल प्रॅक्टिकल बॅक आहे त्यांनी कंपल्सरी त्यावरती टिक करायचं आहे, तुम्हाला ते द्यायचं आहे कंपल्सरी जर बॅक असेल तर। आणि इनसेम जर द्यायची नसेल तर ॲज इट इज ठेवा, आणि द्यायची असेल तर टिक करा। ठीक आहे। सो विद्यार्थी मित्रांनो, आता जे विद्यार्थी ऑल क्लिअर आहेत, परंतु जे विद्यार्थी ऑल क्लिअर आहेत त्यांनी येत्या 2 दिवसामध्ये लवकरात लवकर एक्झाम फॉर्म सक्सेसफुली भरा आणि त्याची प्रिंटआउट काढून ठेवा। तसेच त्याला तुमचा लेटेस्ट रिझल्ट जो आहे, एक्झाम्पल ऑक्टोबर 2030चा रिझल्ट जो आहे फर्स्ट सेमचा, तो प्रिंटआउट काढा, त्याला अटॅच करा। त्यापूर्वी एक्झाम फॉर्म भरलेली जी प्रिंट आहे फोनपे गुगल पेची, ते तुम्ही अटॅच करा। ठीक आहे। एक्झाम फॉर्म सबमिट करताना ह्या गोष्टी तुम्हाला हव्या आहेत, रेडी करून ठेवा। जसं तुम्हाला ऑफिशियल ग्रुपला मेसेज येईल एक्झाम फॉर्म सबमिटचा, त्याप्रमाणे तुम्ही प्रोसिजर करा आणि तो रिस्पेक्टिव्ह फॅकल्टीला जमा करा। आणि ज्या विद्यार्थ्यांचा सब्जेक्ट बॅकलॉग असेल आणि त्यांनी जर रिव्हॉल्युशन रिचेकिंग फोटोकॉपीसाठी अप्लाय केला असेल तर अशा विद्यार्थ्यांना मी सांगू इच्छितो की लास्ट डेट 10 मार्च असेल ना, तर 8 ते 9 तारखेला तुम्ही एक्झाम फॉर्म भरा। का? कारण तुमचा तोपर्यंत रिव्हॉल्युशन रिचेकिंग फोटोकॉपीचा रिझल्ट येऊ शकतो, लक्षात घ्या, ॲज पर माय नॉलेज। ठीक आहे। यावरती आता क्वेश्चन विचारू नये, कोणी क्वेश्चन विचारू नये, सर माझं रिव्हॉल्युशनचा रिझल्ट लागला नाही, आता एक्झाम फॉर्म कसं भरू वगैरे। ह्या व्हिडिओमध्ये मी सगळं तुम्हाला गाईड केलेलं आहे। ठीक आहे। सो अशा प्रकारे या व्हिडिओमधनं मला तुम्हाला सांगायचं आहे। सो एक्झाम फॉर्म भरताना कोणीही घाई करू नये, सावकाश भरा। कारण एकदा का सबमिट झालं तर कॉलेज लॉग इन जाईल, तुम्हाला परत रिक्वेस्ट करावं लागेल त्यांना कॅन्सल करण्यासाठी। ठीक आहे। सो विद्यार्थी मित्रांनो, प्रत्येक अपडेट देत असतो तुम्ही। आता लवकरच त्यांचं टाईम टेबल, तुम्हाला इनसेमचं टाईम टेबल पब्लिश होईल, तर ते मी तुम्हाला पोस्ट करेल ज्या क्षणी मला मिळेल त्या क्षणी। ठीक आहे। सो विद्यार्थी मित्रांनो, अशाच व्हिडिओसह भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये। थँक्यू फॉर वॉचिंग, टेक केअर, कीप स्टडी।